ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये मुंबईमध्ये बंडखोरांची एक मोठी फळी आता तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता बंडखोरांचा फटका हा आपल्या पक्षाला बसू नये यासाठी सर्व महत्त्वाचे पक्ष हे अपक्ष अर्ज भरलेल्या आपल्या उमेदवारांची नाराजी आणि बंडखोरी दूर करण्याचा प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करणार आहेत। त्याचप्रमाणे ठाकरे बंधू सुद्धा हा प्रयत्न करतीलच, पण या प्रयत्नांचा किती फायदा होईल, कुणी कुणी बंडखोरी केली आहे नेमकी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये, त्यांची नावं काय आहेत, प्रभाग काय आहेत आणि या बंडखोरी केलेल्यांपैकी किती उमेदवार हे आता आपला अर्ज मागे घेत आहेत, हे सगळं आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे। याच विषयी महत्त्वाच्या काही अपडेट्स घेऊन मी आज तुमच्या समोर आले आहे, त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अर्थातच महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि राजकीय पक्षांसाठी सुद्धा बंडखोरांची समजूत काढण्याचा हा शेवटचा दिवस आहे, किंवा आपण म्हणूया की अगदी शेवटचे काही तास शिल्लक आहेत। त्यातही दोन्ही ठाकरेंच्या पक्षांचा जर आता आपण विचार केला तर ही बंडखोरांची जी यादी आहे या दोन्ही ठाकरेंच्या पक्षातली, त्यामुळे लगेच पाहूयात की या दोन्ही ठाकरेंच्या पक्षातील बंडखोरांची नेमकी नावं आणि प्रभाग काय आहेत। तर प्रभाग क्रमांक 95 हा पहिला प्रभाग, जिथे ठाकरेंचा बंडखोर उमेदवार आहे, ज्यांचं नाव आहे चंद्रशेखर वांगणकर। खरं तर इथे अधिकृत उमेदवार आहे ठाकरेंचाच हरी शास्त्री हा, पण त्यामुळेच चंद्रशेखर वांगणकर हे नाराज आणि बंडखोरी करण्याच्या तयारीत दिसतात। दुसरा प्रभाग आहे तो 106, जिथं साखर देवरे हे ठाकरेंचे उमेदवार हे बंडखोर उमेदवार आहेत, तर इथले अधिकृत उमेदवार आहेत ते मनसेचे आहेत। मनसेच्या सत्यवान दळवी यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यामुळे नाराज झालेले साखर देवरे हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत। तिसरं नाव आहे ते 114 प्रभाग क्रमांकामधून अनिशा माजगावकर यांचं, ज्या मनसेच्या आहेत आणि ज्या बंडखोरी करण्याच्या पूर्ण तयारीत आहेत, कारण या ठिकाणी अधिकृत उमेदवारी मिळाली आहे ती राजोल पाटील या ठाकरेंच्या उमेदवाराला, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला, आणि त्यामुळे राज ठाकरे यांचा उमेदवार हा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे। चौथा जे नाव आहे ते आहे 169 प्रभागातलं कमलाकर नाईक यांचं, जे ठाकरेंचे उमेदवार आहेत आणि ते ठाकरेंच्याच एका अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत आणि हा अधिकृत उमेदवार आहे प्रवीणा मोरजकर। काही ठिकाणी बघा मनसेच्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील लोक बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत, तर आपल्याच पक्षातील वेगळ्या उमेदवाराला या निवडणुकीमध्ये संधी मिळते आणि आपलं काम किंवा आपली जी काही निष्ठा आहे ती इथे कुठेतरी डावलली जाते, असं पाहून आपल्याच पक्षातील उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा पाहायला मिळतं। आता पुढचं नाव आहे ते 193 प्रभाग क्रमांकातून सूर्यकांत कोळी यांचं, जे उद्धव ठाकरे यांचे आपण म्हणूया उमेदवार आहेत, जे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांच्या या प्रभागामध्ये अधिकृत उमेदवार सुद्धा उद्धव ठाकरे यांचेच आहेत, हेमांगी वरळीकर असं या अधिकृत उमेदवाराचं नाव आहे। यांच्या विरोधामध्ये सूर्यकांत कोळी बंडखोरी करू शकतात। त्यानंतरचा प्रभाग आहे तो 196, जिथे संगीता जगताप उद्धव ठाकरे यांचे बंडखोर उमेदवार आहेत, तर या प्रभागामध्ये अधिकृत उमेदवार सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याच आहेत, पद्मजा चेंबूरकर असं या अधिकृत उमेदवाराचं नाव आहे। पुढचा प्रभाग आहे 202, जिथं विजय इंदुलकर उद्धव ठाकरे यांचे बंडखोरी करण्याच्या पूर्ण तयारीत आहेत, पण इथे अधिकृत उमेदवार सुद्धा उद्धव ठाकरे यांचाच आहे, श्रद्धा जाधव असं या अधिकृत उमेदवाराचं नाव आहे। त्यानंतर आहे 203, दिव्या बडवे या सुद्धा बंडखोरी करतील उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत, अशा पद्धतीचं चित्र आहे। इथे अधिकृत उमेदवार आहेत भारती पेडणेकर, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये अंतर्गतच बरीच नाराजी आणि आपल्याच पक्षातील उमेदवारांविरोधात बंडखोरी करण्यासाठी त्यांच्याच पक्षातले हे सगळे पदाधिकारी आणि उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। यानंतरचं शेवटचं नाव आहे ते 197 प्रभाग क्रमांकातलं श्रावणी देसाई असं त्यांचं नाव आहे, ज्या ठाकरेंच्या उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे आहेत आणि ज्या बंडखोरी करू शकतात, कारण इथे अधिकृत उमेदवार हा मनसेचा म्हणजेच राज ठाकरे यांचा आहे, रचना साळवी यांना इथून उमेदवारी मिळाली आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या आपण म्हणूया श्रावणी देसाई या नाराज आहेत आणि त्या बंडखोरी करू शकतात। त्यामुळे एकूण 9 नावं आपण आता पाहिली उद्धव ठाकरे आणि
राज ठाकरे यांच्या पक्षातली जे बंडखोरी या ठिकाणी करू शकतात अशा पद्धतीची चिन्ह आहेत. त्यामुळे आता या सगळ्या बाबतीमध्ये पुढच्या काही तासांमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं आहे. ठाकरेंच्या पक्षातले हे जे काही बंडखोर आहेत, ज्यांची दुपारी 3 वाजेपर्यंत ठाकरेंना समजूत काढून त्यांना उमेदवारी अर्ज, जो आपला अपक्ष उमेदवारी अर्ज आहे तो मागे घ्यायला लावायचा आहे. पण ठाकरेंच्या पक्षात इतके बंडखोर आहेत का आणि फक्त त्यांच्याच पक्षात आहेत का, तर तसं अजिबात नाहीये. भाजपमध्ये सुद्धा असे अनेक बंडखोर आहेत आणि त्यांची सुद्धा नावं आता आपण पाहणार आहोत. भाजपच्या बंडखोरांची यादी जर आपण पाहिली तर वॉर्ड क्रमांक 177 पहिला येतो, जिथं अधिकृत उमेदवार आहेत जेसल कोठारी आणि बंडखोरी करतायत नेहल शहा. पुढे आहे वॉर्ड क्रमांक 205, जिथे अधिकृत उमेदवार आहेत वर्षा शिंदे आणि बंडखोर आहेत जान्हवी राणे. त्यानंतरचा वॉर्ड आहे तो 155, जिथे अधिकृत उमेदवार आहेत श्रीकांत शेट्टे आणि बंडखोर आहेत जयश्री खरात, हर्षा साळवे आणि शशिकला कांबळे. बंडखोरांची संख्या ही आपण पाहतोय की किती जास्त आहे. त्यानंतर आहेत वॉर्ड क्रमांक 225 मधून अधिकृत उमेदवार हर्षिता नार्वेकर, तर बंडखोर आहेत कमलाकर दळवी आणि सुजाता सानप. या पुढचा वॉर्ड आहे 226, जिथे अधिकृत उमेदवार आहेत मकरंद नार्वेकर आणि बंडखोर आहेत अनिल पाटील. त्या पुढे आहे वॉर्ड क्रमांक 7, जिथे अधिकृत उमेदवार आहेत गणेश खणकर भाजपचे आणि बंडखोर उमेदवार आहेत भूपेंद्र काशीनाथ. त्यामुळे सेनेचे हे आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे हे दिसतात. त्यामुळे एकंदरच महायुतीमध्ये सुद्धा हे बंडखोरांचे जे प्रमाण आहे ते जास्त आहे. वॉर्ड क्रमांक 8 मध्ये अधिकृत उमेदवार आहेत योगिता पाटील, तर बंडखोर आहेत अमृता कवळी. वॉर्ड क्रमांक 25 मध्ये उमेदवार आहेत निशा परुळेकर, तर बंडखोर आहेत शेखर शेरे. वॉर्ड क्रमांक 182 मध्ये अधिकृत उमेदवार आहेत राजन पारकर, तर बंडखोर आहेत श्रद्धा पाटील. आणि वॉर्ड क्रमांक 173 मध्ये आपण जर पाहिलं तर अधिकृत उमेदवार आहेत शिवसेनेच्या पूजा कांबळे आणि बंडखोर आहेत वैशाली पागरे. वॉर्ड क्रमांक 54 मध्ये अधिकृत उमेदवार आहेत विप्लव अवसरे आणि बंडखोर आहेत संदीप जाधव, जे भाजपचे आहेत. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 200, जिथे अधिकृत उमेदवार आहेत संदीप पानसंडे आणि बंडखोर आहेत गजेंद्र धुमाळे, जे भाजपचे आहेत. वॉर्ड क्रमांक 60 मध्ये उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार आहेत तिथल्या सायली कुलकर्णी आणि बंडखोर आहेत दिव्या ढोले, ज्या भाजपच्या आहेत. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 64, जिथे अधिकृत उमेदवार आहेत सरिता राजापुरे आणि बंडखोर आहेत माया राजपूत, ज्या भाजपच्या आहेत. त्यामुळे इथे महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा एकमेकांमध्ये बंडखोर उमेदवारांचं पीक आपण आल्याचं पाहतो आहोत. खर तर ज्या वॉर्डमध्ये आपल्या पक्षाला जागा सुटणं अपेक्षित होतं किंवा आपल्याला जागा सुटणं अपेक्षित होतं, त्याच्या विरोधामध्ये जर तसं काही त्याच्या विरोधातली परिस्थिती जर उद्भवली असेल तर त्या ठिकाणी आता हे बंडखोरांचं प्रमाण दिसतंय आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसतं. ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. पण या बंडखोरांची ही जी काही भली मोठी यादी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र आता कमी व्हायला हवी. पक्षांची ताकद कारण यामुळे विभागली जाईल आणि स्थानिक पातळीवरची जी काही पक्षाची ताकद आहे ती जर विभागली गेली तर विजयाचं रूपांतर हे पराजयामध्ये होऊ शकतं. आणि तसं व्हायला नको असेल तर ही सगळी नाराजी, ही सगळी बंडखोरी ही आता त्या पक्षाला शमवावी लागणार आहे. आणि जास्तीत जास्त हे जे अपक्ष अर्ज आहेत आपल्या पक्षाकडून गेलेले ते मागे आज घेतले जातील 3 वाजेपर्यंत. यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत अर्थात हे प्रयत्न होतील. आता आजची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्या म्हणजे 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल आणि त्यानंतर अंतिम उमेदवार यादी जी आहे ती आपल्या समोर येईल. मग थेट 15 जानेवारीला मुंबईसाठीचं मतदान होईल आणि 16 जानेवारीला मतमोजणी होऊन मुंबईच्या महानगरपालिकेवर कोण सत्ता गाजवणार हे स्पष्ट होईल. दरम्यान याशिवाय आत्ताची एक महत्वाची अपडेट म्हणजे आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे आपापल्या उमेदवारांची एक अत्यंत महत्वाची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये अनेक सूचना, आदेश आणि सल्ले सुद्धा दिले जातील, जेणेकरून पुढची रणनीती काय असेल निवडणुकांसाठीची आणि प्रचारासाठीची ही ठरवली जाईल. त्यामुळे हे सगळं प्रचंड वेगानं सध्या मुंबईमध्ये घडतं आहे आणि मुंबईची निवडणूक महत्वाची असल्यानं या सगळ्या अपडेट्सकडे लक्ष ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारांच्या या बैठकीमध्ये सुद्धा काय काय घडतं हेही आम्ही तुम्हाला सांगू. ही बैठक पार पडल्यानंतर आपण त्यावरचा एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा करणार आहोत. पण आजच्या या व्हिडिओबद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगा. तुम्हाला याविषयी काय वाटतं? ही बंडखोरी, ही नाराजी दूर करणं हे ठाकरेंच्या पक्षांना खरोखरच शक्य होणार आहे का पूर्णपणे? या निवडणुका सुरळीतपणे पार पडणार का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आतापर्यंत बंडखोरीचा आणि एकंदरच जी काही
पक्ष फुटण्याचं प्रमाण आहे, याचा फार मोठा तोटा हा ठाकरेंना आतापर्यंत सोसावा लागला आहे. त्यामुळे याही निवडणुकांमध्ये तसं काही चित्र दिसू शकतं का? तुमची मतं सांगा आणि व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.